नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्सेंटेज म्हणजे शतमान किंवा टक्केवारी या टॉपिकवर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारे प्रश्न आपण पाहिले असतील. कमी कालावधीमध्ये सूत्र या ठिकाणी वापरून कमी कालावधीमध्ये कसं आन्सर या ठिकाणी काढायचे, तर या प्रकारच्या गणिताला सक्सेसिव्ह पर्सेंटेज असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर आपल्याला त्यासाठी एक सूत्र वापरावं लागतं. ते सूत्र काय असतं, तर त्या ठिकाणी असतं x + y + x × y अपॉन 100. त्याला सक्सेसिव्ह पर्सेंटेजचं सूत्र म्हणता येईल. आता x म्हणजे काय आणि y म्हणजे काय? x म्हणजे दिलेल्या प्रश्नामध्ये जी काय वाढ दिली त्यापैकी एक, y म्हणजे दुसरी वाढ. आता ती वाढ दोन प्रकारची असते. पहा या ठिकाणी प्रश्नामध्ये काय दिलंय, पहिली दिलेली आहे की एका वस्तूची 20% कमी केली. कमी म्हणजे या ठिकाणी घट केलेली आहे. तर घट केलेली असताना दिलेली व्हॅल्यू मायनस मध्ये घ्यायची असते आणि वाढ म्हटल्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला काय प्लस मध्ये घ्यायची असते. तर एकाला x म्हणा, एकाला y म्हणणार, पण लक्षात घ्या वाढ म्हटले की प्लस मध्ये घ्या, घट म्हटल्यानंतर किंवा कमी म्हटल्यानंतर मायनस मध्ये घ्यायचं. तर यामध्ये काय विचारले, तर मूळ किमतीमध्ये एकूण किती टक्क्याने बदल होईल. म्हणजे त्यांना असं विचारायचंय की दोन वेळेस, एकदा काय झालं घट झाली किंवा कमी केली आणि नंतर वाढवली, याचा अर्थ जी काही मूळ किंमत असणार आहे त्याच्यात एकूण किती बदल झालेला आहे, किती टक्क्याने वाढ किंवा घट झालेली या ठिकाणी काढायची. आता पहा, जर आलेलं उत्तर मायनस मध्ये आलं तर घट झाली म्हणणार आणि आलेलं उत्तर प्लस मध्ये आलं तर वाढ झाली म्हणणार. एवढं लक्षात ठेवायचं. बर, तर आपण या ठिकाणी काय करणार, तर दिलेल्या गणितामध्ये x ची किंमत या ठिकाणी घेणार आहेत 20. आता या ठिकाणी कमी केली म्हटल्यामुळं -20 घ्या आणि या ठिकाणी वाढ झाली 10%, तर y ला आपण काय म्हणू शकतो 10%. वाढ म्हणून ही प्लस घ्यायचं. तर सूत्रामध्ये किमती ठेवणार, या सूत्रामध्ये या किमती ठेवायच्या. म्हणजेच या ठिकाणी x + y करायचे, -20 + y. x च्या जागी आपण काय ठेवलं -20 ठेवलं आणि y च्या जागी काय ठेवणार आहे, तर आपण y च्या जागी 10 ठेवणार आहेत. याला सॉल्व्ह करायचं. प्लस आपल्याला दोन्हीचा गुणाकार घ्यायचा आहे x × y, म्हणजेच -20 गुणिले 10 चा गुणाकार करणार आहेत, भागिले 100 असतं. पहा हा शून्य कटला तर वरती काय राहिले, वरती राहणार आहे -2. काय राहणार आहे -2. या दोन्हीचा आन्सर काय होणार आहे पहा, जेव्हा एखादी संख्या प्लस असेल, जेव्हा दुसरी संख्या मायनस किंवा मायनस प्लस असेल आणि त्या दोन्हीमध्ये या ठिकाणी काय ऑपरेशन करायचं, तर वजाबाकी करावं लागते, सबस्ट्रॅक्शन करावं लागतं आणि मोठ्या संख्येचं साईन द्यायचं. तर याचं उत्तर येणार आहे -10. याचं उत्तर काय येणार आहे -10. नीट लक्ष द्या, मोठ्या संख्येचं साईन दिलं. हा -10, हा -2, तर दोन्ही मायनस असल्यानंतर याची ऍडिशन होणार आहे आणि उत्तर येणार आहे मायनस मध्ये, म्हणजे -12. आता मायनस आल्यामुळं घट झाली म्हणजे कमी झाली असं या ठिकाणी म्हणणार. प्लस जर झालं तर वाढ झाली असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. तर मायनस असल्यामुळं घट कुठं दिसायली पहा, घट या ठिकाणी एक आहे आणि आणखीन या ठिकाणी घट काय आहे या ठिकाणी आहे. तर आपला आन्सर आहे -12% घट झालेली आहे. तर अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या YouTube चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.